श्री स्वामी समर्थ नमस्कार। आज आपण कोजागिरी बद्दलची माहिती, कथा, पूजेची मांडणी आणि प्रत्यक्ष पूजा कशी करावी, कुठल्या सेवा कराव्यात हे सर्व आपण आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा। चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सर्वांनी चॅनलला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा। कोजागिरी पौर्णिमा या सणाला अश्विन शुद्ध पौर्णिमा देखील म्हणतात। या दिवशी आपण सर्वजण जागरण करतो। चंद्राच्या प्रकाशात वातावरणात उत्साह निर्माण होतो। कोजागिरीच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो, त्यामुळे आपल्याला चंद्र मोठा आणि आकर्षकही वाटतो। कोजागिरी पौर्णिमा ही आपण खेळीमेळीत अगदी आनंदात साजरी करतो। या दिवशी लक्ष्मी मातेची सेवा करून लक्ष्मी प्राप्तीचा योग घडून आणता येईल असे म्हटले जाते की जे लोक आनंदात, उत्साहात आणि जास्तीत जास्त सेवा करून जागरण करतात अशांवर देवतांची कृपा होते आणि त्यांना लक्ष्मी प्राप्तीचा योग घडून येतो। कोजागिरीचा सण अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 च्या दरम्यान साजरा केला जातो। संपूर्ण वर्षभरात इंद्र, चंद्र, लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची सेवा करण्याची ही एकमेव संधी मिळते। याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। हे सर्व देव कोजागिरीच्या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात, त्यामुळे ही सेवा घरच्या घरी करणे अतिउचित ठरेल। या देवतांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य लागतो। लक्ष्मी मातेच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई असे म्हणतात। ती सर्वांना त्रास देत असे, सर्वांच्या जीवनात संकटे आणते, कटकट भांडणे निर्माण करते असे म्हणतात। तिची जर आपल्यावर अवकृपा झाली तर आपण म्हणतो की अक्काबाईचा फेरा आला। असे मानले जाते की कोजागिरीच्या रात्री ही अक्काबाई सर्वांच्या घरावरून फिरते आणि बघते कोण झोपले आहे आणि कोण जागे आहे। जे लोक झोपलेले असतात अशा आळशी लोकांवर ती रागवते आणि जागरण करणाऱ्या लोकांवर ती प्रसन्न होते। जागरण करणाऱ्या लोकांना ती सुख, समाधान, समृद्धी, संपत्ती, लक्ष्मी प्राप्तीचा योग जुळून आणते। कोण जागतोय, को जागरती ह्या शब्दावरून कोजागिरी असे नाव पडलेले आहे। तसेच देवांचे राजे इंद्र देखील पृथ्वीवर कोण जागे आहे हे पाहण्यासाठी फिरत असतात असे मानले जाते। कोण पूजा करत आहे हे ते तपासत असतात। कोजागरती असे ते विचारत असतात, म्हणून देखील ह्या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले। कोजागिरी बद्दल एक कथाही प्रचलित आहे। एकदा एका गरीब माणसाचे त्याच्या पत्नी बरोबर भांडण झाले आणि तो वैतागून घरातून पैसे कमवण्यासाठी बाहेर पडला। दिवसभर इकडे तिकडे फिरून तो संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर पोहोचला। समुद्र किनाऱ्यावर त्याला 3 नागकन्या दिसल्या। त्या त्याला चिंतेत दिसल्या, कारण त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी चौथा गडी मिळत नव्हता। त्या माणसाला पाहताच नागकन्यांना आनंद झाला। त्यांनी त्याला खेळायला बोलावले। दिवसभर फिरून फिरून तो माणूस थकला होता। त्याला नागकन्यांनी नारळ पाणी दिले आणि त्याला बरे वाटले व तो नागकन्यांबरोबर सोंगट्या खेळण्यास लागला। पण तो या सोंगट्यांच्या खेळात नेहमी हरतच होता। तो दिवस होता अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र। सर्वत्र वातावरण अगदी उत्साहाचे होते आणि सगळीकडे शुभ्र चांदणे पसरलेले होते। त्यावेळी अक्काबाईचा फेरा आला आणि लक्ष्मी देवीही आली। त्या माणसाला गरिबीमुळे संपूर्ण दिवस उपवास घडला आणि सोंगट्या खेळण्याच्या नादात त्याचे जागरणही झाले। या कारणास्तव माता लक्ष्मी आणि अक्काबाई दोघेही त्याच्यावर प्रसन्न झाले। कळत न कळत कोजागिरी व्रताचे पालन झाल्यामुळे हा माणूस खेळात जिंकू लागला। लक्ष्मीच्या कृपेमुळे आता हा गरीब माणूस खेळात जिंकू लागला। तो देखणा, उत्साही आणि राजबिंडा दिसू लागला। त्याला नागकन्यांनीही भरपूर संपत्ती दिली आणि त्याच्याशी त्यांनी विवाह केला। तेव्हापासून त्याने कोजागिरी व्रताचे पालन करण्यास सुरुवात केली। पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश हा शांत, शीतल आणि आपल्याला उपयोगी पडणारा आहे। हा चंद्राचा प्रकाश शेतातील पडून असलेले धान्य आणि औषधींना पुष्ट करतो। भगवान कृष्ण गीतेत असे म्हणतात की रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींनी पुष्ट करतो। पुष्णामी चौषधीही सर्वाः सेवी भूत्वा रसात्मकः। या दिवशी मोठ्या मुलाला किंवा मुलीला सुहासिक तेलाने स्नान घालून भोजनासाठी गोडधोड पदार्थ करतात आणि रात्री चंद्राला औक्षण करतात। तसेच ह्या मोठ्या मुलाचे किंवा मुलीचे हे औक्षण केले जाते। आता आपण कोजागिरीसाठी पूजा कशी करावी हे बघूया। त्यासाठी
सर्वप्रथम आपण त्याचे साहित्य बघूया। चौरंग किंवा पाट, 4 विड्याची पाने, 2 सुपाऱ्या, तांदूळ, तांब्याचा तांब्या, पाणी, चंदन उघळण्यासाठी सहान, आंब्याचे डगळे, आटवलेले दूध, हळद, कुंकू, फुले, शक्यतो पांढरी फुले वापरावीत कारण ती लक्ष्मीला प्रिय असतात, अक्षता, अष्टगंध, तुळशीपत्र, शक्यतो तुळशीपत्र ही दुपारीच तोडून ठेवावीत। सर्वप्रथम आपण चंदनाचा चंद्र काढूया। कोजागिरीसाठी आपल्याला सहान आणि चंदनाची गरज पडते। सहानेवर आपण थोडेसे पाणी टाकून घेणे आणि त्यावर चंदन घासून घेणे जेणेकरून चंदन उघळल्या जाईल। आता आपण उघळलेले ह्या चंदनाने एका वाटीत चंद्राचा आकार काढून घ्यायचा आहे। आता आपण थोडेसे तांदूळ चौरंगावर टाकून घेणे। तांदळाच्या राशीवर आता एक तांब्याचा तांब्या पाणी भरून घ्यावा। त्यामध्ये इंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला आंब्याचा डगळा ठेवायचा आहे। आता आपल्याला 2 जोडी विड्याची पाने घ्यायची आहेत। त्या एका जोड पानावर एक सुपारी आपल्याला लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ठेवायची आहे आणि दुसऱ्या जोड पानावर कुबेराची सुपारी म्हणून ठेवायची आहे। त्यानंतर आपण जो चंद्र वाटीमध्ये काढलेला आहे तो आपण चौरंगावर ठेवणे। अशी मांडणी आपण रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवणे। नैवेद्याचे दूधही आपण 12 वाजेपर्यंत उकळून ठेवणे। रात्री बरोबर 12 ते 12:30 म्हणजेच अर्ध्या तासासाठी आपल्याला हे दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवायचे आहे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा आपल्याला प्रसाद देतात। 12 ते 12:30 या वेळेदरम्यान तोपर्यंत आपण आपल्या सेवा करून घ्यायच्या आहेत। 12:30 वाजता आपण हे दुधाचे भांडे घरात देवासमोर ठेवणे। त्यानंतर आपण 4 देवांना म्हणजेच चंद्र, इंद्र, लक्ष्मी आणि कुबेर यांना हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध आणि फुले वाहावीत। असे म्हटले जाते की माता लक्ष्मी जरी आपल्यावर प्रसन्न असली तरी कुबेराकडे आपल्या भांडाराची चावी असते। त्यामुळे कुबेराची सेवा करणे ही अत्यंत फलदायी ठरते आणि कुबेराची सेवा करण्याची संधी आपल्याला फक्त कोजागिरीच्या दिवशी मिळते। त्यामुळे आपण याचा लाभ घ्यायलाच हवा। आता आपण ह्या 4 देवतांना नैवेद्य दाखवूया। नैवेद्य दाखवण्यासाठी चौरंगावर आपण भरीव चौकोन काढून घेऊया आणि त्यावर दुधाचे पातेले ठेवूया। त्यानंतर आपण तुळशीपत्र पाण्यात बुडून सर्व देवांना जसे आपण नैवेद्य भरवत आहे असे मनात भाव ठेवून नैवेद्य दाखवावा। पूजेला नमस्कार करून आपण पुढील प्रार्थना म्हणायची आहे। उरुन रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा। कोजागिरीला जो दुधाचा नैवेद्य आपण दाखवतो तो अमृता समान असतो। दुधाचा नैवेद्य फक्त आपल्या घरातील व्यक्तींनाच द्यावा। कोजागिरीला वापरण्यात आलेल्या कुबेराची आणि लक्ष्मीची सुपारी पण जपून ठेवायची आहे। त्यांची प्रत्येक कोजागिरीला पूजा करायची आहे। 12 ते 12:30 दरम्यान जेव्हा आपण दूध हे चंद्रकिरणात ठेवतो तेव्हा आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। त्या अशा प्रमाणे 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र, 16 वेळा श्री सुक्तम, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि गीतेचा 15वा अध्याय। या सर्व सेवा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। व्हिडिओच्या शेवटी या सेवांची मी प्लेलिस्ट देत आहे जेणेकरून हे सर्व मंत्र आणि स्तोत्र आपल्याला एका पाठोपाठ माझ्या बरोबर पठण करता येईल। त्यामुळे सेवा करण्यास आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही। ही प्लेलिस्ट व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवर येईल। कृपया त्या प्लेलिस्टवर क्लिक केल्यावर आपल्याकडून कोजागिरीच्या सर्व सेवा घडतील आणि वर्षातून एकदा चंद्र, इंद्र, लक्ष्मी आणि कुबेर यांची सेवा करण्यास आपल्याला संधी मिळेल। या अशाच प्रत्येक सणांच्या आणि वारांच्या सेवा करण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि प्रत्येक सणावाराची सेवा माझ्या बरोबर पठण करून आपली सेवा सोप्या पद्धतीने घडेल आणि नवीन लोकांनाही आपले व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या सणांची आणि प्रत्येक सणाला
तुम्हाला कुठली सेवा करावी ह्याची माहिती मिळेल. कोजागिरीच्या दिवशी आधी सांगितलेल्या सेवा जर आपण केल्या तर आपल्याला वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी या सर्व लक्ष्म्यांची प्राप्ती होते. कोजागिरीच्या रात्रीला जागरण हे अतिशय महत्वाचे आहे. आळशी, प्रमादी आणि झोपाळू माणसाला प्रत्यक्ष आपल्या समोर लक्ष्मी आली तरी त्यांना ती ओळखू येत नाही. माता लक्ष्मी ही परम दयाळू आणि कृपाळू आहे. ती सर्वांची हित करणारी आहे. त्यामुळे कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम करणे म्हणजेच आपल्या जीवनात लक्ष्मी प्राप्तीचा योग घडून आणणे असे होईल. स्क्रीनवर तुम्हाला कोजागिरीच्या सेवेची प्लेलिस्ट दिसत आहे, त्यावर कृपया क्लिक करा जेणेकरून कोजागिरीच्या सर्व सेवा कमी वेळेत आपल्याकडनं घडतील. कृपया चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.